नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह। राज्यामध्ये सध्या सरकार कोणाचं याबद्दल संबंध महाराष्ट्र कन्फ्यूज आहे। आज हे सत्तेत आहेत तर उद्या कोण सत्तेत असेल हेही सांगता येत नाही। एकूणच देशभरातली राजकीय परिस्थिती प्रचंड अविश्वासाची झालेली आहे। कुठला नेता कुठल्या पक्षात कधी जाईल हे काही सांगता येत नाही। पण याही परिस्थितीत काय असतं की सामान्य कार्यकर्ता हा प्रत्येक पक्षातला निष्ठावंत असतो, आपल्या पक्षाशी, आपल्या विचारधारेशी। पण नेते कुठं जातील याचं कार्यकर्त्यांनाही ठाऊक नाही आणि पब्लिकला पण आजकाल काही कळायला मार्ग नाही आहे। या विषयावर आम्ही एकूण सामान्य कार्यकर्त्याशी चर्चा करणार आहोत की आजची जी राजकीय परिस्थिती आहे या सगळ्या राजकीय परिस्थितीकडे आपण कसे बघतायत। या चर्चेसाठी माझ्यासोबत वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत। दिनेशजी आहेत जे शिवसेनेकडनं आहेत, प्रवीणभाई आहेत जे काँग्रेसकडनं आहेत, गणेशजी आमचे स्नेही आहेत ते भाजपचे प्रतिनिधी आहेत, समीरभाई आहेत माझ्या बाजूला, समीरभाई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत। यासोबतच रमेश गायकवाड सर आहेत, वंचित बहुजन आघाडीचं ते प्रदेशावर काम करतात। या सगळ्यांसोबत मी या विषयावर चर्चा करणार आहे। एकूण राज्यातील किंवा देशातील राजकीय परिस्थिती आणि सामान्य कार्यकर्त्यांना त्या परिस्थितीबद्दल काय वाटते। चर्चेची सुरुवात अर्थात मी उजव्या हाताने करणार आहे। माझ्या बाजूला समीरभाई आहेत। समीरभाई, माझा पहिला प्रश्न आपल्यासाठी असणार आहे, आज जी राज्यात जी परिस्थिती आहे की सरकार आता काय झालं आहे आपण बघितलेलं आहे। एक शिवसेना तुटून एक गट बनून वेगळं सरकार बनलेलं आहे। पूर्वी तुम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि काँग्रेस अशी एक म्हणजे सत्तेत होतात, महाविकास आघाडी नावाने सत्तेत होतात। एकूणच परस्पर विरोधी लोक सत्तेत आलेली आहेत, म्हणजे आयडिओलॉजी पक्ष हे सगळं आता जवळपास कालबाह्य ठरलेलं आहे। या सगळ्या परिस्थितीत तुम्ही कसं बघताय एक सामान्य कार्यकर्ता म्हणून? कारण ग्राउंड लेवलला आपण एकतर निष्ठेनं लढत असतो, प्रसंगी पर्सनल पण आपली खुन्नस होत असते वेगवेगळ्या पक्षांच्या लोकांबरोबर। तर या परिस्थितीत तुम्ही कसं बघताय किंवा तुम्हाला काय वाटतं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून? सामान्य कार्यकर्ता म्हणून मला एवढंच वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेहमी सामान्यकर्त्याला काम करण्याचा पवारसाहेबांनी चान्स दिलेला आहे। आपल्या लातूर जिल्ह्याचं जर आपण उदाहरण बघितलं असतं तर संजयजी बनसोडे एक सामान्य घरातील कार्यकर्ता उदगीरसारख्या विधानसभेमध्ये लातूरमधून जाऊन उदगीरमध्ये काम करतात आणि त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून येतात आणि त्यांना डायरेक्ट राज्यमंत्रीपद पवारसाहेब देतात। आमच्या युवकचे प्रदेशाध्यक्ष असतील माननीय महबूबाई शेख, सूरजजी चव्हाण कार्याध्यक्ष असतील किंवा निलेश लंकेसारखे एक सामान्य घरातील कार्यकर्ते असतील, त्यांना नेहमी पवारसाहेबांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम करण्याची संधी दिलेली आहे। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामान्य घरातील लोकांना डावलण्याचा काही तर आम्हाला विचारच वाटत नाही। आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पवारसाहेबांच्या पाठीमागे यासाठी आहोत की ते नेहमी शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर या 4 महापुरुषांच्या विचारधारेवर काम करतात आणि त्याचमुळे आम्ही पक्षात आहोत आणि नेहमी या विचारधारेसाठीच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राहणार। आणि तो मुद्दा वेगळा आहे, सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळतोय वगैरे। माझा मूळ प्रश्न हा होता की हे सगळं होत असताना आज राष्ट्रवादीचा एखादा नेता उद्या कुठल्या पक्षात जाईल, असं झाल्यानंतर नेमकं तुम्हाला काय वाटतं? माझं म्हणणं तोच आहे की माझा जो नेता असेल, माझा जो स्थानिक आमदार असेल, खासदार असेल, त्यांचा जो निर्णय राहील, पक्ष सोडणे असेल, कोणत्या दुसऱ्या पक्षाला त्यांचं समर्थन देणं असेल, मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही। माझं देणं घेणं आहे शिव, शाहू, फुले, आंबेडकर या विचारधारेवर जो नेता काम करेल मी त्याचा कार्यकर्ता बनून राहणार। अच्छा, म्हणजे तुम्ही पक्षाशी आणि त्या विचारधारेशी एकनिष्ठ? हो, एकनिष्ठ कायम राहाल। रमेश सर, आपण या सगळ्यांमध्ये सिनियर आहात, बरेच प्रवाह राजकारणाचे आपण बघितलेले आहेत आणि आज घडीला बोलायचा सगळ्यात जास्त अधिकार तुमच्याकडेच उरतोय, तर एकूण ह्या परिस्थितीकडे कसं बघताय? नमस्कार। सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण जर पाहिलं तर शिंदे गटाचा कार्यकर्ता नेता का बोलतोय, ठाकरे गटाचा नेता का बोलतोय, याच्यावरच सर्व मीडिया, याच्यावर सर्व इलेक्ट्रॉनिक वर्तमानपत्र, याच्यावर सोशल मीडिया आणि सामान्य जनतेमध्ये चर्चा चालू आहे। परंतु सामान्य जनतेचं काय देणं आहे, सामान्य जनतेचे काय प्रश्न आहेत, सामान्य जनतेची काय समस्या आहेत, याच्यावर या कुठल्याही पक्षाच्या नेत्याला काही देणं घेणं राहिलेलं नाही। म्हणून आज घडीला आज महाराष्ट्रामध्ये कधी महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये एवढी प्रचंड महागाई वाढलेली आहे। सामान्य जनतेला आज जीवन कसं जगावं, त्यांच्या हाताला रोजगार नाही, त्यांच्या हाताला काम नाही, बेरोजगारी तर वाढत आहे। त्यामुळं मी या ठिकाणी असं म्हणतो की पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा तमाशा झालेला आहे। आत्ताच बोलल्याप्रमाणे शाहू फुले आंबेडकरचा विचार या महाराष्ट्रामध्ये राहिलेला होता, संताचा विचार या महाराष्ट्रामध्ये रुजलेला आहे आणि म्हणून हा जो राजकीय विचार आहे, राजकीय विचार आणि ह्या महापुरुषाचा विचार पायदळी तोडवण्याचं काम इथल्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून
आता यापुढे जनता अशा विचारामध्ये आहे, अशा निर्णयाच्या टोकावर उभी राहिलेली आहे की वंचित घटकांना, सामान्य लोकाला सरदार बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आपण या प्रस्तावित लोकाला डावलून कुठेतरी न्याय देण्याच्या तयारीमध्ये आज जनता थांबलेली आहे. आणि ते ठीक आहे सर, पण बाळासाहेबांच्या पण कधी म्हणजे त्यांच्या पण अनेक वेगवेगळ्या पक्षांची युत्या झालेल्या आहेत. अशा वेळेस तुम्हाला नेमकं काय वाटतं सामान्य कार्यकर्ता म्हणून, की एखाद्या आपल्या विचारधारेच्या विपरीत पक्षाशी आपला पक्ष किंवा पक्षश्रेष्ठी युती करतायत, त्यावेळेस सामान्य कार्यकर्ता म्हणून तुमची काय भूमिका असते किंवा काय वाटतं? नाही, पण परिस्थिती त्यानुसार सरदार बाळासाहेब आंबेडकर हे निर्णय घेतात. ज्यावेळेस प्रस्तावित पक्षाच्या समोर आपल्याला काही आव्हान उभं करायचं असेल आणि वंचितांना, सामान्य लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर काही निर्णय घ्यावे लागतात. त्या वातावरणानुसार ते निर्णय, त्या राजकीय वातावरणानुसार ते निर्णय घेत असतात आणि ते निर्णय देखील काही अनुषंगाने ते लागू झालेले आहेत. आम्ही सुरुवातीला याच लातूर जिल्ह्याचे सुपुत्र विलासराव देशमुखांना आमच्यापाशी फक्त 5 आमदार असताना आम्ही पाठिंबा दिलेला होता, ज्यांना त्यांना 17 आमदाराची गरज बसली होती. आणि बाळासाहेबांनी पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी सांगितले की आमच्या काय अटी आहेत, 2-3 अटी आहेत की आम्हाला बाहेरून पाठिंबा द्यायचा. त्यांनी म्हणले नाही, बाहेरून पाठिंबा तुम्हाला देताना नाही, आतून पाठिंबा द्या. त्यावेळेस आम्ही म्हणले की आम्ही 3 मंत्री आम्हाला द्यावं लागतील आणि त्याच पद्धतीनं झालं. 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री आणि 2 महामंडळाचे चेअरमनपद दिले. म्हणून आम्हाला त्यावेळेस आमची ताकद निर्माण करण्यासाठी तुम्ही म्हणत असाल विपरीत, परंतु त्या वातावरणानुसार प्रस्ताविताच्या समोर आव्हान उभं करायचं म्हटलं तर युती करावं लागेल. भविष्यातसुद्धा ती बाळासाहेब आंबेडकर वरच्या लेवलच्या वातावरणात ती घेतील, त्या वातावरणानुसार आम्हाला त्या पद्धतीनुसार चालावं लागतं. म्हणजे राजकारण एकूण टायमिंगचा खेळ असतो सगळा. गणेशजी, मी तुमच्याकडे येतो आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये आज आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस कोर्टाचा निर्णय काय येईल माहीत नाही. सरकार तुमचं आणि शिंदे गटांचं सरकार सत्तेत आहे आज तरी. एकूणच ह्या सगळ्या परिस्थितीत तुम्ही कसं बघता, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, एक लढावे कार्यकर्ता म्हणून, की कुठला नेता कुठल्या पक्षात जातो, कधी काय करेल याचा आज काही नेम राहिले नाही. पब्लिक ही म्हणते, तुम्हीही जाणता, मीही जाणतो, पण तुम्ही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या सगळ्या घटनाक्रमाकडे कसं बघतायत, किंवा एखाद्या नेत्यावर तुमची श्रद्धा असते, विश्वास असतो आणि तो नेता एखादा वेगळीच भूमिका मांडतो, यावेळेस काय वाटतं किंवा काय फील होतं? लखनजी, सर्वप्रथम मी सांगू इच्छितो, ज्या वेळेस एखादा कार्यकर्ता घडतो, एखादा आमदार असतो, खासदार होतो, जेव्हा ते लोकप्रतिनिधी असतो तेव्हा तो लोकाच्या विकास कामासाठी लोकांनी त्याला निवडून दिलं असतं. पण तेच विकास कामाला जर खीळ बसत असेल त्यावेळेस ते नेते, ते कार्यकर्ते आपला निर्णय घेत असतात. जर कुठलीही संस्था लहान मोठी, योग्य अयोग्य नसते. प्रत्येक संस्था ही एका विचारधारेने तयार झालेली असते. तो BJP असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, मनसे असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल, पण त्या विचारधारेच्या व्यतिरिक्त जेव्हा आपल्याला विकास कामं करण्याचा प्रश्न येतो, म्हणजे जसं माणूस कुठल्याही जाती धर्मात जन्माला येऊ शकतो, पण त्याच्यानंतर त्याचं कर्तृत्व त्याचं नाव घडवीत असतं, तसं कुठल्याही पक्षातून आमदार खासदार जरी झाला तरी जर तो विकास करत नसेल, त्याला आपण न विकास करणाऱ्या माणसाला निष्क्रिय म्हणतो. निष्क्रियता ज्यावेळेस एखाद्या माणसामध्ये बळावते त्यावेळेस त्या संस्थेला दोष देऊन उपयोग नसतो. म्हणून मी कुठल्या पक्षाला दोष देण्यापेक्षा त्या कार्यकर्त्यावर डिपेंड असतं की तो सक्रिय नसेल, निष्क्रिय असेल किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये काही कमी झालं तर मी म्हणतो की पक्षाला दोष देण्यापेक्षा प्रत्येक बाळासाहेबांनी जी शिवसेना काढली, BJP भारतीय जनता पार्टीचा कोणता संस्थापक असतो, काँग्रेसचा असतो, त्यांनी एक त्यावेळेसच्या तत्कालीन परिस्थितीला जन्म देऊन पक्षाची निर्मिती केली असते. त्यामुळे आज आम्ही एवढे मोठे नाही झाले की कुठल्याही पक्षाला लहान मोठं म्हणणे एवढे, पण मी निश्चित सांगू शकतो जर तो पक्ष त्या प्रवाहाच्या बाहेर विकास कामं न करता जर बाहेर पडला असेल तर एखादा नवीन विचार घेऊन एखादा पक्ष येऊन विकासासाठी जेव्हा झगडतो तेव्हा त्या पक्षाची निश्चित चांगल्या स्वरूपामध्ये बढती होते. म्हणून आता म्हणतात की गट पडले, काही पडले. जर बोलायचं झालं शिवसेनेवर, शिवसेना फुटली. ज्यावेळेस CM होता शिवसेनेचा, जे की संस्थापक अध्यक्षाचे चिरंजीव होते, माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे होते, त्यांनी जेव्हा मुख्यमंत्री झाले, शिवसेनेची काय अपेक्षा होती की महाराष्ट्रात कधी ना कधी त्यांचा CM होणार. मागं डेप्युटी CM झाले. त्या काळात जर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, खासदाराला जर न्याय दिला असता तर मला वाटतं की न्याय म्हणजे काय, त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी निधी आपण चेक करावं. हे आमदार बाहेर का पडले म्हणले त्यांनी, आम्हाला आमचे विकास कामं करण्यासाठी अजितदादाने निधी दिला नाही, राष्ट्रवादीने निधी दिला नाही, काँग्रेसने निधी दिला नाही, म्हणून शिवसेनेनं आमच्याकडे उद्धवजींनी बघितलं नाही, म्हणून ते आमदार बाहेर पडले. मग विषय कुठं येतो शेवटी,
पक्षनिष्ठा आहे का? आजही एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतात, मी शिवसेनेचाच आहे. म्हणजे कार्यकर्ता बाहेर पडला, संस्थेसोबत प्रामाणिक आहे, पण माझ्या स्थानिक स्वराज संस्थेला मला विकास जेव्हा पुरवायचा होता, त्या विकासाला मी कुठं कमी पडत होतो. माझ्यासमोर अजितदादा पवार 700-800 कोटीची कामं घेऊन जात होते आणि मला माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये काम करता येत नव्हतं. ह्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये जो जन्म झाला तो शिंदे गटाचा झाला. त्याच्यामुळे शिंदे गटाने धोका दिला, खोके केले असं बोलण्यापेक्षा त्यांचे लोक, स्थानिकचे लोक मतदार काय म्हणतात ह्याचाच प्रश्न महत्त्वाचा आहे. जर स्थानिकचे लोक माझ्यावर खुश असतील, माझा मतदार माझ्यावर खुशी असेल, तर मग मला पक्ष काय एकला चलूरची भूमिका असू शकते. तोच निर्णय शिंदे गटाने घेतला. त्यांची 2.5 वर्षामध्ये जी कुचंबना झाली. नाही, माझा प्रश्न तुम्हाला व्यक्तिगत आहे की ह्या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघताय सामान्य मी कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय फील होतं? कार्यकर्ता म्हणून तेच सांगतो, जो पक्ष, ज्या पक्षातून आपण निवडून येतो तो पक्ष त्याच्यासाठी मात्र पक्ष असतो, तो कधीही त्याच्या आस्थेचा भाग असतो. पण त्याच्या व्यतिरिक्त जर ज्या पक्षात निवडून येऊन जर आपण विकास कामं करू शकत नसताल तर निश्चित तो कार्यकर्ता योग्य वेळी निर्णय घेत असतो. त्यामुळे त्या कार्यकर्त्याचा निर्णय हा तिथल्या तत्कालिक परिस्थितीवर डिपेंड असतो. त्याच्यामुळे कोण चूक, कोण योग्य अयोग्य हा ठरविण्याचा अधिकार आपल्याला नाही. अच्छा. व्यक्तिगत मत तुम्ही मांडणार नाही तिथं. प्रवीण भाई, तुम्हाला माझा हाच प्रश्न असणार आहे की शिवसेनेची आपली युती झाली होती मध्यंतरी. शिवसेना आणि काँग्रेसची विचारधारा म्हणजे पूरब पश्चिम असल्यासारखी विचारधारा आहे. काही काँग्रेसी आमचे पण मित्र आहेत, त्यांनी तीव्र नाराजगी त्यावेळेस पण व्यक्त केली होती. तर एकूण या सगळ्या राजकीय परिस्थितीकडे तुम्ही कसं बघताय? म्हणजे जे सरकार अस्तित्वात आलं होतं ते सरकार म्हणजे बऱ्याच जणांना वाटायचं की शिवसेनेसोबत काँग्रेस कसं जाणार. हां, पण शेवटी कॉमन मिनिमम प्रोग्राम असतो. पक्ष एखाद्यासोबत आघाडी करत असेल, युती करत असेल तर एक ठरवलं जातं की आपल्याला याच्यावर काम करायचं आणि तशा पद्धतीनं तिघंजण एकत्र आले. त्यांनी एक कार्यक्रम ठरवला आणि त्या कार्यक्रमानुसार एक झाले. मला त्या गोष्टीचं कधी वाईट वाटलं नाही. काँग्रेसचा कार्यकर्ता असून, शिवसेनेचा विरोधक असून सुद्धा मला त्या गोष्टीचं वाईट वाटलं नाही. कारण एक विचारधारा वाढवण्यासाठी जर आपल्याला सत्तेमध्ये जायचं असेल तर कधी ते प्रयत्न करावे लागतात आणि आपला पक्ष वाढवावा लागतो. आज काय व्हायला लागलं की म्हणजे पक्षनिष्ठा किंवा पक्षाची विचारधारा याच्यावर लक्ष देणारे खूप कमी लोक झालेले आहेत. हे सिद्ध आहे. आपल्यासमोर बरेच जण पक्षांतर करतात, म्हणजे ते लालसेपोटी करतात, सत्तेपोटी करतात, कशापोटी करतात मी ह्याच्या भानगडीमध्ये जाणार नाही. कारण प्रत्येकाची काहीतरी निकड असते. पण हे जे गोंडाच नाव दिलं जातं ना, विकासासाठी मी पक्ष सोडला किंवा ह्याच्यासाठी पक्ष सोडला, मला आठवत आहे की हेच एकनाथ शिंदे होते जे की देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बोलून स्वतःचा राजीनामा उद्धव ठाकरेंना नेऊन दिला होता. त्यांची पक्षनिष्ठा त्यावेळेस किती तीव्र होती. म्हणजे मंत्री होते, त्यांच्याकडे चांगलं खातं होतं, सगळं होतं आणि त्यावेळेस त्रास देणारे कोण होते? भाजपवाले होते. 2 वर्षामध्ये ह्यांचा मुख्यमंत्री झाला, घरचा मुख्यमंत्री झाला. बिचारे मुख्यमंत्री आजारी असतानासुद्धा कोविडच्या ह्याच्यामध्ये काम केले आणि त्यांना विरोध म्हणून किंवा त्यांचं काही शिजलं नाही किंवा त्यांना वाटत होतं की उद्धव ठाकरे होणार नाहीत, मीच होईल काही की अगोदर राष्ट्रवादीमधले काही जण फुटले. आपण ते सत्तांतर होतानाची प्रक्रिया बघितली असेल. त्यांना पकडून आणण्यासाठी एकनाथ शिंदे कशी धावपळ करत होते हे पण आपण बघितलं असेल. कदाचित ती धावपळ ही मुख्यमंत्रीपदासाठी असावी आणि ते भेटलं नाही. मग 2 वर्ष जरा काढू, आजारी आहे तर थोडं बघू, आता बसतं का गेम, तेव्हा बसतंय का, असा विचार करून सत्तेच्या लालसेपोटी हे झालेलं षडयंत्र आहे. आणि मला वाटत नाही विचारधारा मांडणारे माणसं कमी व्हायला नाही पाहिजे. पक्ष विचारधारा, तुम्ही पक्षाच्या चिन्हावर निवडून येता आणि लगेच रात्रीतून तुम्ही विचार बदलता, लोकांना पण येड्यात काढता का? ही लोकशाहीची व्याख्या नाही आहे भारताची. लोकशाही, लोकांनी तुम्हाला त्या पक्षाकडे बघून मतदान दिलं, कितीतरी दिलं असेल. माणूस व्यक्ती म्हणून मतदान देणारे पण असतात आणि पक्ष म्हणून पण मतदान देणारे असतात. तर त्या एका जरी माणसाची असेल तरी अवहेलनाच आहे. त्याच्यामुळे पक्षांतर बंदी कायदे अजून कडक केले पाहिजेत आणि तुम्ही जर पक्ष बदलत असाल तर राजीनामा देऊन तुम्ही डबल निवडून या. तुम्हाला पक्ष बदलण्याबद्दल आम्हाला काहीच दुमत नाही, पण अशा पद्धतीनं लोकांना धोका देणं हे मला योग्य वाटत नाही. आणि एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझं असं मत आहे की तुम्हाला जर विचार बदलायचा असेल, तुम्हाला जर पक्ष बदलायचा असेल तर परत एकदा कौल तुम्ही लोकांकडे घेऊन जाऊन घेतला पाहिजे. आणि त्याच्यामुळं मी माझा एक प्रश्न होता आपल्यासोबतच. हां, नाही, माझा एक राऊंड होऊ द्या. मी नंतर तुमचा काही प्रश्न असेल तर मला सांगा, मी ते प्रश्न नक्कीच घेईन. दिनेशजी, जे प्रवीण भाईंनी आत्ता जो मुद्दा उपस्थित केला, बरोबर, शिवसेना आणि काँग्रेस हे म्हणजे पूरब पश्चिम असल्यासारखं मी बोललोच आहे. हो. तरी तुमची युती झाली. या परिस्थितीत तुमची प्राथमिक प्रतिक्रिया काय होती आणि आजच्या परिस्थितीवर तुमची काय प्रतिक्रिया आहे? खरं तर मी प्रथम हे सांगेन की आत्ताचं जे सरकार आहे ते असंविधानिक सरकार आहे असं मी नाही म्हणत. देवेंद्र फडणवीसनं बोललेलं आहे नाही, हे पूर्वी फडणवीस असं पण हो ऐका फडणवीस हे पण बोलले होते की मी बिनलग्नाचं राहीन पण काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. त्यांनी पाठी शपथ घेतलीच ना अजितदादासोबत. त्याच्यामुळं राजकारणात परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात.
ज्या सन्माननीय शिवसेना प्रमुखांनी 19 जून 1966ला शिवसेनेला जन्म दिला आणि एकनाथ शिंदेसारखे, छगन भुजबळसारखे, वैभव नाईकसारखे असे लहान लहान कुटुंबातले युवक महाराष्ट्राच्या राजकारणात आणले, त्यांना संविधानिक पदं दिले. पण ज्यावेळेस बाळासाहेब हयात नाहीत, तेच पक्षप्रमुख आमचे उद्धवसाहेब ठाकरे जेव्हा शिवसेनेचं नेतृत्व करतात, त्याच शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला हे आत्ता असणारे मुख्यमंत्री पाठीत खंजीर खुपसून तिकडे जातात. मी आता प्रवीणजीने म्हणल्यासारखं एक गोष्ट मी त्यांच्या गोष्टीचे समर्थन करतोय की कल्याण डोंबिवलीमध्ये ज्यावेळेस उद्धवजी साहेबांची सभा होती, त्यावेळेस एकनाथजी शिंदे साहेबांनी तिथे राजीनामा दिलेला होता की आम्हाला देवेंद्र फडणवीस त्रास देतात. मग असं 1.5 वर्षात काय झालं की त्यांना देवेंद्र फडणवीसाला आय लव्ह म्हणायची वेळ आली. खरं तर हे महाराष्ट्राच्या जनतेचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान आहे. हे असं असार्वजनिक सरकार बनवणे आणि कुठेतरी पैशाच्या जोरावर, सत्तेच्या मस्तीवर कुठेतरी विरोधक दाबणे आणि विरोधक संपवणे हा भारतीय जनता पार्टीचा कूटनीतीचा डाव आहे. पण हा महाराष्ट्र आमच्या समीरभाईनं म्हणल्यासारखं शाहू फुले शिवाजींचा महाराष्ट्र आहे. हे असं कदापि सहन होणार नाही. आणि महाराष्ट्राच्या जनतेचा सन्माननीय आमचे आदित्यसाहेब ठाकरे हे निष्ठायात्रा काढतायत, त्याच्यातून जाणवत आहे की महाराष्ट्राची जनता कुणाच्या बाजूने आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा कोल कुणाकडून आहे. त्याच्यामुळे या गोष्टी मी एवढंच सांगेन की हे सरकार जास्त काळ टिकणार नाही आणि हे सरकारचा आता पापाचा घडा भरला आहे. येणारा आता कोर्टाचा निकाल आज आहे, आता काय लागेल माहीत नाही, पण मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की निकाल 100% सत्याच्या बाजूने लागणार आहे. गणेशजी, तुमचा काय मुद्दा होता आणि काय प्रश्न होता? मला जवळजीला एक प्रश्न विचारायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आणली, त्यावेळेस तुम्ही नैसर्गिक गठबंधनमध्ये आलो का अनैसर्गिक गठबंधनमध्ये आलो? त्यावेळेस तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीरच खूप असला ना. मग जेव्हा तुम्ही 3 पक्ष ज्यांनी कधीच आपलं एकमेकाचं तोंड बघितलं नाही, तेव्हा तुम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असे त्रिशंकू जे की कधीच एकमेकाच्या समोर येणार नव्हते, त्यावेळेस तुम्ही कोणता मोठा इतिहास रचला? त्यावेळेस तुम्ही लोकांच्या मताची अवहेलना केलीच ना. जेव्हा की BJP युतीचे मतदान तुम्ही घेतले, तुमचे खासदार जेवढी पात्रता नव्हती महाभारतामध्ये, महाराष्ट्रात लक्षात आला की तर त्यावेळेस तुम्ही मतदान पडलं आणि तुम्ही खंजीर खुपसून आता तिघा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कुठल्याच वैचारिक पातळीवर न बसणाऱ्या पक्षासोबत तुम्ही गठबंधन केलं. हे नैसर्गिक होतं का? उत्तर देते. खऱ्या अर्थाने मला गणेशजींना एक प्रश्न विचारायचा, ते विसरले असतील कदाचित. त्याची सुरुवात आम्ही नाही केली, त्याची सुरुवात देवेंद्र फडणवीसांनी केली. पाट्या अजितदादासोबत शपथ घेतला. बरं, त्यांचा तो सक्सेसफुल झाला असं त्याला काय म्हणायचं होतं? म्हणजे त्याने वार केला तर वार आणि आम्ही पलट वार केला की बेईमानी, असं कसं चालेल? त्यांनी वार केला, त्यांनी सुरुवात केली, म्हणून सन्माननीय उद्धव साहेबांनी राजकारणात त्यांना धडा शिकवायचा होता, म्हणून ही अनैसर्गिक असं हे म्हणत असतील, पण महाराष्ट्राच्या जनतेला ती नैसर्गिकच युती होती. कारण कोविडच्या काळात सन्माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रात देशाच्या टॉप 5 मध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांना महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं नाही, देशाने पाहिलं. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पोटात एक गोळा उठायला लागला की हे समविचारी सरकार आणि असं ह्याने जी म्हणले ना आता की अनैसर्गिक सरकार, हे नैसर्गिक सरकार नव्हतं. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात एक आपलं सरकार म्हणून महाविकास आघाडीनं काम केलं. त्याच्यामुळे गणेशजीने किती जरी प्रश्न खोडायचा विचार केला तरी ते खुटू शकणार नाही. कारण अनैसर्गिक उपमुख्यमंत्री पदावर बसलेले देवेंद्र फडणवीस हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न करू नये. आपण मतदान कसं मागितलं? याच प्रश्नावर समीर भाई पण बोलतील. काय म्हणणं आहे तुमचं? माझे मित्र गणेश गोमचाळे साहेबांचं एक आणि त्यांच्या भाजप संस्कृतीची एक चूक आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की भाजपचं की त्यांचा जो शत्रू आहे तो आमचा पण शत्रू असायला पाहिजे. तुमचा शत्रू असला म्हणजे आमचं शत्रू असणं गरजेचं नाही आहे. तुम्ही एकेकाळी जम्मू काश्मीरमध्ये महबूबा मुफ्तीसोबत आघाडी करता, तुम्ही एकेकाळीमध्ये साऊथमध्ये मुस्लिम लीगसोबत तिथं तुम्ही स्थानिक आघाडी करता नगर परिषदला वगैरे, ते आघाड्या तुम्हाला चालतात. आणि आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी जो भाजपने पूर्ण देश आपला वाटोळे गेले देशाचे, रोजगार नाहीत, डॉलरची किंमत वाढली आहे, रुपयाची किंमत उतरली आहे. नाही, महाराष्ट्रामुळं नाही, आमच्या महाराष्ट्राचे 30,000 कोटी GST द्यायचं तुमचं बागी केंद्रानं. आमचे मोठे मोठे प्रोजेक्ट्स तुम्ही घेऊन चाललात. रिसेंटमध्ये वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प घेऊन गेलात, ज्याच्यामुळे डायरेक्ट जे आहे 1.5 लाखाचा रोजगार आपल्या महाराष्ट्रासाठी वाढणार होता आणि वरून 50,000 इनडायरेक्ट रोजगार वाढणार होता. त्याचा GST महाराष्ट्राला भेटणार होता, विकास निधी महाराष्ट्राला भेटणार होता. हे सर्व प्रोजेक्ट्स तुम्ही गुजरातला पळवायलात. आता तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात. काल परवामध्ये तुमच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याने मराठा समाजाला आरक्षणाची खाच सुटली आहे. ह्या मराठा समाजाचा पूर्ण त्यांनी जो आहे अवमान केलेला आहे, याबद्दल तुम्ही आक्षेप नोंदवला नसताल. कुठेच तुमचा आक्षेप नसेल. कोण? अरे माफी नाही, विषय तो नाही, विषय त्यांनी काढलाय, त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. हा विषय जनतेसमोर चाललाय, जनतेला पण त्याचं सत्य कळायला पाहिजे. हां,
माफी मागणं आधी आता आपली गावंढळ भाषेमध्ये बोट करायचं आणि माफी मागायचं हे चुकीचं आहे. सदरी त्याबद्दल मंत्री महोदयांनी पण दिलगिरी व्यक्त केलेली आहे, पक्षानं पण स्पष्टीकरण दिलेलं आहे. सर, याच प्रश्नाच्या अनुषंगाने मी थोडंसं तुमच्याकडे येतोय. एकूणच ही सगळी जी आरोप प्रत्यारोप गल्ली ते दिल्ली सगळीकडे चाललेले असतात, या परिस्थितीत सामान्य लोकांचे प्रश्न बायपास होत आहेत का? काय वाटतं तुम्हाला? 100% खरं आहे. आता वार प्रतिवाराच्या जी चर्चा चालली आहे, जी सगळेच हे प्रस्तावित राजकारणी सत्ताधारी पक्ष आहेत, ह्यांचे एकमेकाच्या दिव्याखाली सर्व अंधार कसा आहे हे सगळ्या संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. आणि म्हणून आताच बोलल्याप्रमाणे की महबूबा मुफ्तीचं उदाहरण दिले, मुस्लिम लीगचं उदाहरण दिले. कारण वेळ काढायचा आणि चर्चा करायची आणि चर्चा मारून न्यायची, त्या वेळेमध्ये ह्याला काय अर्थ राहणार नाही. सामान्य जनतेचा प्रश्न काय आहेत, सामान्य जनतेचे समस्या काय आहेत, याच्याकडे दुर्लक्षित करायचं. अधिवेशनं झाली, अधिवेशनामध्ये तर ठोस निर्णय जनतेच्या हिताचे झालेच नाहीत, त्यांच्या समस्येवर काही तोडगा निघालाच नाही. आज जनता महागाईमध्ये होरपळली आहे. आज दिवाळीत त्यांना कुठला सण साजरा करणं अवघड झालेलं आहे. आज असं म्हणतो मी की वंचित आणि सामान्य लोक उद्या जर रस्त्यावर उतरले तर या लोकांची काय परिस्थिती होईल हे सांगणं कठीण झालेलं आहे. आणि ते पर्यायाच्या शोधात आहेत आणि आम्ही आज उद्या पर्यायाच्या शोध तो पर्याय आम्ही देण्याच्या तयारीमध्ये आहोत. आज तुम्हाला माहिती आहे, आम्ही काही खोटं बोलणार नाही. आम्ही जवळजवळ अर्धा कोटीच्या आसपास आम्ही मतदान घेतलेले लोक आहोत महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे पंजाबमध्ये झालं, जे तिकडे झालं, सामान्यातील लोक, दुकानातील लोक निवडून आले, तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आम्ही ठोस भूमिका आणि राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहोत आणि सामान्याच्या समस्या रस्त्यावर घेऊन उतरायला तयार आहोत. एवढाच आम्ही इशारा या ठिकाणी देऊ इच्छितो. गणेशजी, प्रश्न हा आहे की हे आरोप प्रत्यारोप तर चालतच राहतील, पण या सगळ्या परिस्थितीत सामान्य माणसाचे प्रश्न बायपास होत आहेत का, असं तुम्हाला नाही वाटत का? मी आपल्याला तेच बोललो कंजी, योजना, स्कीम आणि विकास निधी मुळात या एका शब्दावरच सगळं सरकार पडलं. आता प्रवीणजींनी खूप सहज बोलले, विकास निधी हा एकच विषय नाही, वैचारिक मतभेद असतील, पण लोकांच्या नाली, गटारी, रोड, वास्तू ह्या सगळ्याची डेव्हलपमेंट्स असतात, ह्या निधीशिवाय होत नसतात. कुठं त्या गोष्टीला स्थानिकला कमी पडले म्हणून तर लोक बोलत आहेत. आणि मला प्रवीणजीला एक प्रश्न विचारायचा आहे. प्रवीणजींनी स्पष्ट मत सांगावं, प्रवीणजी पक्षासोबत आहेत का नेत्यासोबत आहेत? पहिला प्रश्न माझा सांगतील ते, म्हणजे पक्षप्रेम आहे का नेताप्रेम आहे? आणि दुसरा प्रश्न त्यांच्यासोबत, जर स्थानिकच्या आमच्या लातूर ग्रामीण शहरी देशमुख आमदारांनी जर BJPत एखाद्या आमदारानं प्रवेश केला तर प्रवीणजी पक्ष म्हणून काँग्रेसमध्ये राहणार का नेता म्हणून BJPत जाणार? ठीक आहे, ह्या प्रश्नाचं ते उत्तर देतील, पण पहिलं तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की ह्या सगळ्या चर्चेमध्ये सामान्य माणसाचे विषय बायपास होत आहेत का? तुम्हाला काय वाटतंय? ज्यावेळेस आता शिंदे सरकार आणि मोदी सरकार सोडा, भारतातले सगळेच सरकार सामान्य माणसाचे प्रश्न बायपास होत आहेत का नाही, काय वाटतं? आपण ज्यावेळेस सत्तेत होतो ना, कोणताही पक्षात सामान्य ज्या वेळेस आपण आल्यानंतर अजेंडे बघत जा जरा. यावेळेस सरकार आलेल्या एका महिन्यामध्ये घेतलेले निर्णय बघा. शेवटी विषय हा चालतो की लोकांपर्यंत काय पोहोचतं. लगेच काल परवा 13,000 रुपये परिषद खरेदी देण्याचं झालं, अनुदानाचा विषय. मग जेव्हा सरकार धोरणात्मक निर्णय घेते ते धोरणात्मक निर्णयाची आपण वाच्यता करावी ना. आम्ही घेतले नाहीत, सरकार सत्तेमध्ये आलं, 2.5 वर्षाच्या काळात कोरोनाचं तुम्ही कारण दाखवून सगळा विकास बायपास केला. तुम्ही बायपास केला आणि कोरोनाचे जो बजेट आलं ते विदाऊट ऑडिट गायब केलं सगळं. तिन्ही सरकार होते, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसनं सांगावं, कोरोनामधला जो निधी गेला तो डायरेक्ट लोकांपर्यंत पोहोचला का? आणि दुसरी गोष्ट आहे, आता विकास कामं जी सुरू झाली किंवा जे या महिन्यामध्ये जे निर्णय घेतले, 2 महिन्यामध्ये, त्या निर्णयाची वाच्यता करावी या लोकांनी. शेवटी लोकांपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत विकास गेला, निधी गेला, तो विषय महत्त्वाचा आहे माझ्या दृष्टीने. म्हणजे विकास म्हणजे काय, लोकांपर्यंत स्कीम, पॉलिसी आणि इम्प्लिमेंटेशन ह्या सगळ्या गोष्टी आता सुरू झाल्या ना. याच्या उपर कोणत्या जाती धर्माचा आहे, कुणाचा काय अजेंडा झाला, पक्षाच्या भावना कुणाच्या दुखावल्या, कुणासोबत कधी पळून जातं. जेव्हा वैचारिक मतभेद आणि माझं त्या ठिकाणी काही तर चलत नसेल, माझं विधानसभा क्षेत्रातला विकास, मी पहिल्यांदा म्हणतो, आता जवळजींनी म्हणले मग शिंदे एकटे गेले का? शिंदे फुटले म्हणजे 40 लोक मूर्ख होते का? 40-50 आमदार बेखूफ असतात का? ज्यावेळेस एकत्र शिंदेला एकट्याला मुख्यमंत्री करण्यासाठी 39 आमदार बाहेर पडतात का? म्हणजे ह्या आमदाराला फक्त शिंदे प्रेम होतं का, जे की बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणार होते? कुठेतरी याचा विचार करणं गरजेचं, याचा विचार करणं गरजेचं आहे की आपण एका माणसापायी, एकाला CM करण्यापायी त्याच पक्षातले निष्ठावंत आमदार 40 जण बाहेर पडतात, याचं पण स्पष्टीकरण देऊ ना.
ते देतील, पण मूळ प्रश्नाचं उत्तर अजून दिलंच नाही तुम्ही, की ठीक आहे सामान्य माणसाचे विषय बायपास होत आहेत का सगळ्याच सरकारकडनं? मी आपल्याला सांगतो, तोच बोलतो. सामान्य लोकांचे प्रश्न म्हणजे कोणते प्रश्न लोकांचे? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, अन्न, शिक्षण, वस्त्र, निवारा, आरोग्य, महागाई शिक्षण वाढती, या सर्वांबद्दल. महागाईला फक्त एक सरकार जिम्मेदार असतं का? म्हणजे कोणीतरी याचं महागाईचा विषय पारंपरिक पद्धतीनं आणलाय, ज्याला सत्य द्यायचं त्यानं महागाईचा विषय धरायचा. बाबा त्याच्यामध्ये विकास मला महागाईच्या मुद्द्यावर सत्तेत आलात तर महागाईच्या मुद्द्यावरच नाही, बोलणार. राज्य- बरोबर आहे ना. राज्यकर्त्यांचं धोरण चुकतंय का असं म्हणायचं मला थोडक्यात. नाही, राज्य धोरण चुकत नाही. हां. ज्या वेळेस आपण आता विकास कामाचा अजेंडा करतो, तुम्ही एक साधं पॉलिसी सांगतो मी. आपल्या कामाचे क्रायटेरिया काहीतरी असेल कामाचा मोजण्याचा. गेले 15 वर्षातले विकास कामातले एक उदाहरण घेतले की पुन्हा म्हणताल तुम्ही हा एकच विषय सोडून द्या, दुसरा विषय बोला म्हणताल. सांगा ना, एक- नितीन गडकरी समजा 100 किलोमीटर रस्ते बनले असतील, एक उदाहरण घ्या, आणि तुम्ही ते 10 किलोमीटर तुम्ही करू शकला नाहीत. मग हा विकास नाही का? विकास म्हणजे दुसरं काय असतं आणखीन? या प्रश्नाचं उत्तर ठीक द्या ठीक ना. ठीक आहे ठीक. प्रवीणजी, माझा हाच प्रश्न आहे आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला गणेशजींनी जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर पण तुम्ही द्यावे. पण मूळ माझा हा प्रश्न आहे, कदाचित ह्यांना माझा प्रश्न सगळ्यांना समजला नसेल किंवा मी समजवू शकलो नसेल. माझा मूळ प्रश्न आहे, ह्या सगळ्या राजकीय परिस्थितीत सामान्य माणसांचे विषय बायपास होत आहेत का असं तुम्हाला वाटतंय का? मला व्यक्तिगत वाटतंय. निश्चितच सरकार कुठलंही असो. गेल्या 2-3 महिन्यापासून सरकार अस्तित्वात आलं. 2-3 नाही, सगळ्याच बोलतो मी. नाही मी तुम्हाला सांगतो ना, बायपास कसे विषय होतात. ज्या मागच्या सरकारनं अनेक उपयोजना केल्या, अनेक योजनेला निधी वाटला, त्या सगळे निधी थांबवण्याचं कोण काम केलं? नवीन आलेल्या सरकारनं केलं. DPDCचा निधी कोण थांबवला? या सरकारनं थांबवला. का? तुम्हाला कुठला वाटा पाहिजे होता म्हणून तुम्ही ते निधी थांबवलात? सर्वसामान्याचा निधी थांबवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? म्हणजे ही सूड भावना झाली. म्हणजे तुम्ही कोणती भावना ठेवून तुम्हाला विकास करायचा ना, लोकांच्या विकासासाठी तुम्ही बाहेर पडलात ना 40 जण, आणि तुम्ही विकासाचं बाजूला ठेवून त्या लोकांना वितरित केलेला निधी बाजूला ठेवून त्या निधीवर स्थगिती प्रत्येक गोष्टीवर स्थगिती आणण्याचा जो प्रयत्न ह्यांचा चालू आहे, तो काही विकासासाठी नाही तर ह्यांच्या पोटात मलिदा भेटण्यासाठी यांचा चालू आहे. आणि कोणत्याही सरकारनं, म्हणजे मोदी सरकार जेव्हा सत्तेमध्ये आलं, बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. पेट्रोल डिझेल काय रेट होते हो मोदी सरकार गेलं त्यावेळेस? बरं, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय रेट होते? ठीक आहे, कच्च्या तेलाचे बाजार ह्याच्यामध्ये भाव जास्त होते मनमोहन सिंग काळामध्ये, परंतु जेव्हा भाव कमी झाले तेव्हा स्वतःची स्तुतीसुद्धा मोदींनी करून घेतली होती एका सभेमध्ये. देखो मैं नसीबवाला हूँ, आंतरराष्ट्रीय बाजारातले भाव कमी झाले. आता काय झालं? आंतरराष्ट्रीयातले बाजारातले भाव कमी आहेत पण तुमचे रेट मात्र कमी झाले नाहीत. तुम्ही गॅस सिलेंडरचं, उज्ज्वला गॅस योजनेतले किती गॅस वापरले जातात ह्याचा अभ्यास केलेला आहे बऱ्याच पत्रकारांनी. तर पहिला सिलेंडर घेतल्यानंतर दुसरा सिलेंडर न घेणाऱ्याची संख्या तुम्ही काढून बघा. मग हे सगळ्या मुद्द्यांवर विरोधक कमी पडत आहेत का? नाही. काँग्रेस पक्ष 3 काळे कायदे असतील, महागाईवर मी आमच्या ह्या वर्षभरामध्ये 70 आंदोलन आमचे काँग्रेस पक्षाने केले असतील. 70 आंदोलन तुम्हाला माहीत आहे, ते तुमच्या समोर झालेले आंदोलन आहेत. महागाईच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, कृषी कायद्याच्या प्रश्नावर आम्ही 60 लाख महाराष्ट्रातून सह्या राष्ट्रपतींना पाठवल्या, त्या सोनिया गांधींच्या मार्फत. शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन हे कायदे कसे चुकीचे आहेत हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. शेतकऱ्यामध्ये गेलो, शेतकऱ्यांची भावना आम्ही समजून घेतल्या आणि तो कायदा रद्द करायला लावला. कधी मोदीजी ऐकत नाहीत, म्हणजे त्यांना ते मन की बात हे त्यांना सांगायची सवय आहे, ऐकायची सवय दुसरा नाही. जो गणेशजीचा प्रश्न होता, तुमचे नेते जर भाजपमध्ये गेले तर तुम्ही कुठं राहाल? हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये कधीच पडू नये की नेते कुठं जातील आमचे, काय नाही. कारण आमचे नेते सुद्धा विचारधारेवर काम करणार आहेत आणि त्यांना म्हणजे पक्ष सोडायचा गेले तर हा विषय नसतो, जर तरचा विषय नसतो तुमचं काय मत राजकारणामध्ये. आहे? माझं मत आहे विचारधारेसोबत ते एकनिष्ठ असतील आणि मीही विचारधारेसोबत एकनिष्ठ असणारा कार्यकर्ता आहे. नेत्यासोबत. मी पक्षासोबत असेल, नेता पक्षासोबत असेल, आम्ही दोघंही पक्षासोबत असो, तुम्ही त्याची काळजी करण्याची गरज नाही. दिनेशजी, मला तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. नॉन इश्यूजला इश्यू बनवलं जातं जनरली राज्यकर्त्यांकडनं, कुठल्या का राज्यकर्ते असे ना, कुठल्या का पक्ष सरकारमध्ये असे ना. या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकारणाची दिशा काय असली पाहिजे? खास करून तुम्ही तरुण आहात, तरुणांनी कुठल्या अँगलने राजकारण केलं पाहिजे? खरं तर मी तुमचा हा मुद्दा रास्त आहे. खरं तर आता गणेशजी सांगितले की एकनाथ शिंदे गेले, ठीक आहे, पण ते 40 कसं काय गेले, हां ह्या मुद्द्याला मला बोलायचं आहे. खरं तर गणेशजी, तुम्ही संजय शिरसाट असतील, संदीपान भुमरे असतील, अब्दुल सत्तार असतील, ह्यांचे स्टेटमेंट काढा की ही लोकं बोलत होती ज्यावेळेस आदरणीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ह्याच संदीपान भुमरेचं स्टेटमेंट आहे. सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेबांनी जर सांगितलं तर 6व्या माळ्यावर उडी मारतो असं म्हणणारे संदीपान भुमरे, उद्धवसाहेबाला कुणी कार आहे म्हणलं तर त्याच्या कानफाड फोडतो म्हणणारे संजय शिरसाट,
आणि मी उद्धव साहेबांचं हिंदुत्व मान्य करतो, असं हिंदुत्व मला मान्य आहे असं म्हणणारे अब्दुल सत्तार आज सरड्याचा रंग बदलल्यासारखे बदललेत. आणि खरं तर महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आहे 50 खोके एकदम ओके. त्याच्यामुळे ह्या महाराष्ट्राच्या लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम ह्या गद्दार लोकांनी केलं आहे. खरं तर पैशाच्या जोरावर, पैशाच्या मस्तीवर ह्यांनी देवासारख्या माणसाला, संयमी नेतृत्वाला आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्याला दगाफटका करून महाराष्ट्राच्या संस्कृतीला कुठेतरी काळीमा फासण्याचं काम केलं आहे. मी महाराष्ट्रातल्या तमाम युवकाच्या वतीनं किंवा महाराष्ट्रातल्या युवकांचं म्हणणं असंच आहे की ही दुर्दैवी घटना आहे. असं कुठेही घडू नये, कुठेही राज्यात घडू नये. पण भारतीय जनता पार्टीला सवच लागली आहे तोडाफोडा आणि राज्य करा. मुळात भारतीय जनता पार्टीचं कसं आहे, स्वतःला होत नाही म्हणून दुसऱ्याचं खांद्यावरती घेणं वागवणं ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती राहिलेली आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे सगळी यंत्रणा तर त्यांची भारतीय जनता पार्टीवर फारच झालं बोलणं. तुम्ही सांगा ना. राजकारणात तरुण आहात, राजकारणाची पुढची दिशा काय असायला पाहिजे? खास खरं तर राजकारणाची आत्ता प्रवीणजीनं म्हणल्यासारखे कायदे कडक व्हायला पाहिजेत लोकशाहीत खरं तर. आणि अशा फुटरवाद्याला महाराष्ट्राच्या जनतेने कधीच निवडून देणं ही माझ्या मताचं आहे. महाराष्ट्राचे प्रश्न बाजूला आहेत, महाराष्ट्रातल्या युवकांचे प्रश्न बाजूला आहेत, पण कुठंतरी घोळ, सत्तेचा घोळ आणि सत्तेच्या घोळातून पैसे कमवणे ही वृत्ती महाराष्ट्रातील युवकांनी वळखायला पाहिजे. खरं काम करणारा कोण आहे, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा कोण आहे आणि महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य, उज्ज्वल भवितव्य कुणाच्या हातात द्यायला पाहिजे, महाराष्ट्रातल्या तरुणांनी विचार करण्याची खरंच आता आवश्यकता आहे. या चर्चेच्या मी शेवटच्या टप्प्याकडे येत आहे. सर, मी तुमच्यापासून सुरू करतो. राजकीय शुद्धीकरण व्हायला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतं. ती शुद्धीकरणाची प्रक्रिया नेमकी काय असली पाहिजे? एक राजकारणी न विचार करता एक सामान्य भारतीय म्हणून काय सांगाल? सगळ्यांनाच वाटतं की राजकारण शुद्ध व्हायला पाहिजे, तर ती प्रक्रिया काय असावी? निश्चितच कधी नाही ती महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, महाराष्ट्राचं राजकारण इतर राज्याच्या मनानं गडूळ झालं, ह्याला शुद्धीकरण जर आणायचं असेल तर निश्चितच सामान्य जनतेचा विचार करून, सामान्य लोकांच्या प्रश्नाची हात घालून सर्वच पक्षांनी आता इथून तरी त्याचा निर्णय घ्यावा. आणि जेणेकरून शाहू फुले आंबेडकर विचार आणि संतांचा विचार, शिवाजी महाराजांचा विचार, हे सर्व विचार महाराष्ट्रामध्ये असताना खरोखर धर्मनिरपेक्ष लोकशाही महाराष्ट्रामधूनच देशामध्ये पसरलेली आहे. कारण एवढं सामाजिक न्याय महाराष्ट्रामध्ये जाणारी जनता असतानासुद्धा, सामान्यातल्या सामान्य लोकांचा विचार करणारी जनता असताना हे राजकारण कुठेतरी सत्तेसाठी आणि पैशासाठी हे नेतेमंडळी भरकटलेले आहेत. याला कुठेतरी लगाम घालण्यासाठी सामान्यातले सामान्य नेतेमंडळीला आपण आता जनता न्याय देण्याच्या अनुषंगाने तयार झालेली आहे. आणि तेच होईल महाराष्ट्रामध्ये की या राजकारणामधून सर्वसामान्य लोक जनतेच्या हितातून, जनतेच्या मनातून निवडून येतील आणि महाराष्ट्राचं राजकारण शुद्धीकरण होईल. एवढंच माझं म्हणणं. सुधीरभाई, काय सांगाल? राजकीय शुद्धीकरण कसं झालं पाहिजे? ग्लोबल स्तरावर एक विषय चर्चेला जातो, पॉलिटिकल करेक्टनेस, म्हणजे राजकीय त्याच्यामध्ये शुद्धता आणायला पाहिजे. Filtration, राजकीय फिल्टरेशन आपण त्याला म्हणू शकतो. सध्याच्या काळामध्ये संपूर्ण जगात भारताला त्याची सर्वात जास्त गरज आहे. तुम्ही बघितलं असताल काल परवामध्ये RSSचे प्रमुख मोहन भागवतजी मुस्लिम समाजाच्या एका मुस्लिम यांना भेटायला गेले. यांनी आपल्या युवकांनी ठरवायला पाहिजे की धार्मिक लोक, धार्मिक लीडर येऊन आपल्याला जे निर्णय लादतील त्यांना फॉलो करायचं आहे, क्या आपल्या एज्युकेशन घेऊन आपली जी विचारधारा आहे, शाहू फुले आंबेडकर आहे, शिवाजी महाराजांचा स्वराज्य आहे, आंबेडकर यांचा संविधान आहे आणि फुले यांची समानता आहे, या कन्सेप्टला पुढं घेऊन चालायचं आहे की धार्मिक गोष्टींना पुढं घेऊन चालायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो 2 शब्द मी सुरुवातीलाच माफी मागतो. देशाला आज सर्वात जास्त पॉलिटिकल करेक्टनेसच्या नंतर शुद्धता जर कशात करायला पाहिजे तर ते आहे मीडियामध्ये. मी माफी मागतो, मीडिया जी आजची भारताची जी मीडिया आहे ते जनतेसमोर जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी लोकांना आणि कोणत्या एका पक्षाला जे पुरस्कृत करण्याचं काम करत आहे, हे सर्वात जास्त आपल्या देशासाठी धोका निर्माण झालेला आहे. या 2 गोष्टीमध्ये आपली सुधारणा व्हायला पाहिजे. हा एक युवक म्हणून माझी एवढीच इच्छा आहे. राजकीय शुद्धीकरणाबरोबर माध्यमांचं शुद्धीकरण पण गरजेचं आहे असं तुमचं मत आहे. करिजी, काय सांगाल? राजकीय शुद्धीकरणाची प्रोसेस नेमकी काय असायला पाहिजे? त्यात सर्वच पक्ष आले, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, सेना, वाटेवर जे काय असतील. आपण पक्षाला पहिल्यांदा प्रायोरिटी देऊ का कार्यकर्त्यांना? माझा काय विषय? माणसापासूनच पक्ष बनतो. पक्षाला प्रायोरिटी का कार्यकर्त्याला प्रायोरिटी? कार्यकर्त्यामुळे पक्ष वाढतो. हो.
पक्ष निश्चित महत्त्वाचा असतो, पण ज्या वेळेस प्युअरली काम करणारे सर्वसामान्य ग्राउंडचे कार्यकर्ते ज्या ज्या पक्षात असतील तो पक्षात निश्चितच फलित ठरतो. त्याच्यामुळं राजकीय शुद्धीकरण म्हणजे कुठले तर आता गेले आमदार त्यांना नीट तसं करणे, गंगेतनं बाहेर काढलं तर शुद्धीकरण होणार नाही. तो शुद्धीकरणाचा पार्ट जमजमचं नाही. पाणी हे काम पिऊन लोक शुद्धीकरण होणार काही विचारसरणी ही फक्त नाही काही विचारसरणी फक्त विकास कामासाठी जर कुठे गेले असतील तर त्यांचं मान्यता देतो मी जर माझ्या स्थानिकला न्याय देऊ शकत नसेल, मी अमुक पक्षासोबत राहिलो आणि त्या ठिकाणी मी कामच करू शकलो म्हणजे मग सांगा ना ऐका तर पुढे दूरदृष्टी काय देशाचा? नुसतं पाटलाच्या घरची सून असून मेळ लागत नाही तर तिथं काम करावं लागते. म्हणजे मी पाटलाच्या घरची आहे म्हणून मला कौतुक मान मर्यादा भेटावं असं नसताना ज्याचे स्किलफुल आहे, ज्यानं चांगलं आहे, ज्यानं ग्राउंडचं आहे, ज्यानं बेसिक आहे, कार्यकर्त्याचं शुद्धीकरण झालं की पक्षाचं ऑटोमॅटिक होतं. म्हणजे चांगले आणि सामाजिक जाणीव असणारे कार्यकर्ते ज्या ज्या पक्षात असतील, तुम्हाला म्हणायचं आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते ज्या ज्यावेळेस प्रामाणिकपणे काम करतील त्यावेळेस त्या पक्षाचंही फलित असेल. त्याच्यामुळे आधी कार्यकर्त्याचं शुद्धीकरण व्हायला पाहिजे, पक्षाचं ऑटोमॅटिक होऊन जाईल. आपण पक्षाचे शुद्धीकरण करणे एवढे मोठे नाहीत. प्रामाणिक कार्यकर्त्यांचा भरणा पक्षात वाढला तर ऑटोमॅटिक पक्षाचं पण शुद्धीकरण होईल असं म्हणायला हरकत नाही. येस. प्रवीणजी, काय भूमिका आहे तुमची? राजकारण जे गलिच्छ स्तरावर आहे का, तर मला वाटतं आहे. राजकारणी आहेत का, राजकारणी पण आहेत. त्याचं शुद्धीकरण झालं पाहिजे आणि मग ते शुद्धीकरण कसं करायचं, त्याची प्रोसेस काय असली पाहिजे ह्याचे मतमतांतर असू शकतात. परंतु मला वाटतं की सर्वसामान्य लोकांचा विचार करण्यासाठी, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी किंवा त्यांच्या विकासाच्या गोष्टी करण्यासाठी चांगले राजकारणी आले पाहिजेत. त्याचं शुद्धीकरण झालं पाहिजे. मला वाटतं की राहुल गांधी एक चांगला कॉज घेऊन देशभर फिरत आहेत आणि भारत जोडो ही म्हणजे समाजामध्ये जे द्वेष कालवलेला गेला आहे त्याला कुठेतरी प्रेमाचा संदेश देऊन लोकांना एकत्र करण्याचा एक चांगला संदेश घेऊन राहुल गांधी ज्या पद्धतीने चालतात तशाच पद्धतीने मोदीनं सुद्धा त्या वाटेवर जर गेले तर देशामध्ये चांगल्या राजकारणाची सुरुवात होईल असं मला वाटतं. दिनेशजी, तुमची काय प्रतिक्रिया आहे याविषयी? खरं तर राजकारणात शुद्धीकरण झालं पाहिजे, पण मी एक ह्या मताचा आहे की राजकारणात शुद्धीकरण होत असताना ज्यावेळी निवडणुका लागतात त्यावेळी धार्मिक मुद्दे निवडणुकीच्या जाहीरनाम्यात किंवा वचननाम्यात यायला नको आहेत. कारण ज्यावेळेस आपल्या देशामध्ये राजकारणाचा विषय निघतो किंवा निवडणुकीचा विषय समोर येतो, कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करणे, जातीत भांडणं लावणे आणि त्यामधून सत्ता निर्माण करणे ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे किंवा देशालाच लागलेली कीड आहे. त्याच्यामुळे धार्मिक विषय किंवा धार्मिक मुद्दे हे निवडणुकीच्या जाहीरनाम्यात किंवा वचननाम्यात यायला नको आहेत. राहिला विषय दुसरा की प्रत्येक पक्षाने, मी म्हणेन मग त्याच्यात सगळेच आले, त्यांनी थोडं यंग जनरेशनला थोडं महत्त्व दिलं पाहिजे. त्याची संस्कृती, त्याची विचारधारा, त्याच्यात असणारे गट्स चेक केले पाहिजेत. कुठेतरी एखाद्या नेत्याचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला स्थान देणं किंवा त्याला वरती घेणं हे राजकारणात दुर्दैवी आहे. त्याचं स्किल, त्याच्याबद्दल असणारी, समाजाबद्दल असणारी आत्मीयता ही चेक करणं गरजेचं आहे. त्यामुळे नक्कीच राजकारणात शुद्धीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. एकूणच या चर्चेतनं सगळ्यांचं मत असं येतं आहे की राजकारणाचं शुद्धीकरण झालं पाहिजे. चांगली कार्यकर्ते राजकारणात आली पाहिजे, ज्यांना सामान्य माणसाचे प्रश्न कळतायत अशी लोकं राजकारणात आली पाहिजे. सोबतच इश्यूज न करता योग्य मुद्द्यांवर सर्वच राजकीय पक्षांनी काम केलं पाहिजे. सामान्य कार्यकर्ता हा पक्षाशी, आपल्या विचारधारेशी एकनिष्ठ असतो, तीच एकनिष्ठता नेत्यांनी पण पाळली पाहिजे. यासोबतच पक्षांतरबंदी हा जो कायदा आहे अधिक तीव्रतेने ते लागू होणंही तितकंच गरजेचं असल्याचंही मत या चर्चेतनं आलेलं आहे. असेच वेगवेगळे विषय घेऊन आपण भेटत राहणार आहोत. भारत सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भारत सत्तामध्ये आल्याबद्दल सर्व मान्यवरांचे धन्यवाद.